6 मे 2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी वज्रमुठ आंदोलन लोकस्वराज्य आंदोलनचे नेते माननीय प्राध्यापक डॉक्टर रामचंद्रजी भरांडे साहेब हे या ठिकाणी आंदोलनास 27 एप्रिलपासून 2026 या ठिकाणी ठाण मांडून आझाद मैदानावरती त्यांनी स्वतःचा कुठलाही विचार न करता समाजाच्या कल्याणासाठी या ठिकाणी वर्गीकरण व्हावं आणि ज्या 58 जाती राहिलेल्या उपेक्षित वंचित आहेत त्यांना कुठं आपला न्याय हक्क अधिकार प्राप्त होण्यासाठी ही त्यांची धडपड आणि तळमळ या ठिकाणी त्यांनी 27 तारखेपासून या ठिकाणी आझाद मैदानावरती त्यांनी अक्षरशः या ठिकाणी आंदोलनाचा स्वरूप आलेला आहे। त्यामुळं तमाम महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या 58 जातीतील सर्व घटकांनी व मातंग समाजाच्या मोठ्या बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी येऊन या ठिकाणी मोठ्या संख्येनं मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस याला एकनाथ शिंदे व सुनीत्रा पवार या मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री या पदाधिकाऱ्यांनी या अनुसूचित जाती वर्गीकरणाचं उपवर्गीकरणाचं खऱ्या अर्थानं लागू महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे। आज 8 राज्यामध्ये लागू आहे, पंजाब आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, या ठिकाणी त्या लागू होत आहे तर महाराष्ट्रामध्ये का होत नाही याकडे आज देवेंद्र फडणवीसने या ठिकाणी जाणून बुजून या वर्गीकरणाकडे लक्ष घालावं आणि या वर्गीकरणाला न्याय देण्यासाठी म्हणून मी या मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे असं त्यांनी जाहीर करावं। हीच माफक 58 जातीतील उपेक्षित वंचित समाजाच्या मागण्या आहेत। या मागण्या झाल्या तर खऱ्या अर्थानं या समाजात मुख्य प्रवाहात येणार आहे, त्यांनी यामध्ये आरक्षणाचा त्यांना लाभ होणार आहे आणि त्यांच्यामध्ये त्याचा छोटा नाही पुन्हा फुलाची पाकळी त्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व करणार आहे, नेतृत्व होणार आहे। त्यामुळं या समाजाच्या या 58 जातीतील समूहातील या सर्व समाजाने या ठिकाणी जाणीवपूर्वक आवर्जून स्वतः प्रेरणा घेऊन आणि भरांडे सरांच्या लोकस्वराज्य आंदोलन या वज्रमुठ या शीर्षकाखाली आपण या ठिकाणी आलं पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळणार आहे ही आपणाला मी माझी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। आणि मुंबईकर या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, साठेनगर आहे, दिघ्याला आहे, पानखुर्दला मोठ्या प्रमाणात समाज आहे, MIDC अंधेरीला आहे, साळवेनगरला आहे, अशा अनेक कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी 8 महानगरपालिका आहे। मग कल्याण डोंबिवलीपासून या ठिकाणी पार वसई विरार या अशा पट्ट्यामधील हा समाज या ठिकाणी कामानिमित्त या ठिकाणी मुंबईत येऊन वास्तव्यास राहिलेला आहे। एकेकाळी या ठिकाणी संघर्ष करावा लागला, महामंडळ मिळालं, त्याच पद्धतीने वर्गीकरणाची सुद्धा हीच मागणी आपण अशा प्रकारे पुढं लागू करण्यासाठी अंमलबजावणी होण्यासाठी व लोकांना त्याचा लाभ होण्यासाठी ही आपली आग्रहाची हाक सर्वांना पोचली पाहिजे आणि ती हाक आपल्या या वज्रमुठ आंदोलन लोकस्वराज्य आंदोलन भरांडे सरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी सहभागी आहोत। त्यामुळं तुम्हीसुद्धा सहभागी झालं पाहिजे, स्वतःहून आलं पाहिजे आणि स्वतः काही कुटुंब येऊन गेले तसंच आपण सुद्धा एक मुंबईला सुट्ट्यानिमित्त या ठिकाणी येऊन या ठिकाणी सहभाग नोंदवाला तरीसुद्धा या ठिकाणी त्या आंदोलनाला चांगली दिशा मिळू शकते आणि आंदोलन यशस्वी होऊ शकतं। अशा प्रकारे या ठिकाणी अनेक संघटना आहेत, त्या संघटनांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सर्व पक्षीय लोकांनीसुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा द्यावा व सत्ताधारी वर्गातील भाजपाच्या गटाचे लोक असतील, एकनाथ शिंदे गटाचे असतील, सुनीत्रा पवार गटाचे असतील, या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी जे आहेत 58 समाजाचे लोक त्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या आंदोलनाला जर खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला तरच आपलं हे आंदोलन वर्गीकरण होणार आहे। त्यामुळं आपण या सगळ्या 58 समाजाच्या लोकांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आपण आवाज उठवला पाहिजे आणि या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यशस्वी केलं पाहिजे। हेच मी या ठिकाणी आपणास पुनश्च विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय लहुजी, जय